आता संजय राऊतांच्या बंगल्यावर दाखल झालाय। खासदार संजय राऊतांच्या भांडूपमधील घराची रेकी करण्यात आली होती। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सकाळी रेकी केल्यामुळे खळबळ माजली आहे। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करत सरकारनं गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केलेली आहे। आणि त्यानंतर आपण बघतोय आता गुन्हे शाखेचे पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या घटनेनंतर आता मात्र पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय। सरकारनं गंभीर दखल घ्यावी अशी मागणी भास्कर जाधवांनी केली होती आणि त्यानंतर आपण बघतोय की पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत। संजय राऊतांच्या घराची रेकी झाल्यानंतर पोलीस आता इथं दाखल झालेले आहेत। गुन्हे शाखेचे जे पोलीस आहेत ते सध्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ज्या भांडूपमधील संजय राऊतांच्या निवासस्थानाची रेकी करण्यात आली होती त्या ठिकाणी आता झोन 7 चे क्राईम ब्रांचचे युनिट जे आहे ते आता इथं पोहोचलेलं आहे। पोलिसांचं हे पथक आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे। गुन्हे शाखेचे झोन 7 या परिमंडळातले जे पोलीस आहेत ते आता इथं पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा आता सखोल तपास व्हायला सुरुवात झाली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण महाराष्ट्राचे जे पोलीस आहेत ते इथं ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय। झोन 7 मधले क्राईम ब्रांचचं युनिट जे आहे ते आता इथं पोहोचलंय आणि या रेकीनंतर नेमकं काय काय घडलं त्याचा आता सखोल तपास सुरू झाला आहे। संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आली असा दावा करण्यात आला होता, फोटो काढण्यात आले होते असं देखील सांगण्यात आलं होतं।